नमस्कार. मी मनाली तरडे राजकीय विश्लेषण घेऊन आपणामध्ये उपस्थित झालेली आहे. कालच लोकसभेचा शपथविधी पार पडला. विरोधी पक्षनेता म्हणून माननीय राहुलजी गांधी यांची निवड झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून भारतीय लोकशाहीमध्ये या संसदेमध्ये विरोधी पक्षनेताच नव्हता. कोणत्याही देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य त्या देशातील संसदेच्या विरोधी बाकावर असते. गेल्या दशकापासून संसदेची ही पायरी तरी कमीच. एक खासदार म्हणजे रस्त्यावरच्या लाखो लोकांचा आवाज असतो. आता केवळ एक खासदार नाही तर तब्बल 240 विरोधक या संसदेच्या बाकावर असतात. ज्या व्यक्तीला सत्ताधारी विरोधकच मानत नव्हते ती व्यक्ती विरोधी पक्षनेतामधून संसदेच्या बाकावर बसली. गेल्या अनेक दिवसानंतर खमका असा विरोधी पक्षनेता या संसदेला लाभलेला आहे. संसदेच्या बाकावरील विरोधी पक्षनेता जेवढा प्रबळ तेवढा रस्त्यावरचा संघर्ष हा कमी असतो. गेल्या 10 वर्षापासून संसदेमध्ये जी दडपशाही होती ती दडपशाही समजून समृद्ध अशी लोकशाही निर्माण होण्याच्या मार्गावर आहे आणि हा मार्ग चोखपणे माननीय राहुलजी गांधी बजावतील अशी सर्वांची अपेक्षा आहे. धन्यवाद.